झिम्बाब्वेच्या क्रीडा मंत्री क्रिस्टी कोवेंट्री यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 10व्या अध्यक्षा म्हणून निवड झाली। या पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन आहेत। कोवेंट्री यांनी पोहण्यात 2 वेळा ऑलिम्पिक सुवर्ण पदक मिळवले। रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने IPL 18व्या हंगामातील पहिल्या सामन्यात विराट विजय मिळवलाय। काल कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर बेंगळुरूमध्ये सामना खेळला गेला। यावेळी रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सचा 7 विकेट्सने पराभव केला असून तब्बल 3 वर्षांनी कोलकाता नाईट रायडर्सवर विजय मिळवण्याला यश आले। काल झालेल्या सामन्यात विराट कोहलीने संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली। विराट कोहलीने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सामन्यात 38 धावा करत IPL मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाविरोधात 1000 धावा पूर्ण केल्यात। विराट कोहली IPLच्या इतिहासात 4थ्या संघाविरोधात 1000 धावांचा टप्पा गाठणारा हा एकमेव फलंदाज आहे। IPLच्या दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर हैदराबाद आमने सामने उभे ठाकणार आहेत। राजस्थान रॉयल्स समोर अधिक कठीण आव्हान आहेत, कारण जोस बटलर, अश्विन, ट्रेंट बोल्ट आणि चहल सारखे स्टार खेळाडू संघात नाहीत, तर पहिल्या 3 सामन्यात रियान पराग संघाचं नेतृत्व करणार आहे। IPLच्या तिसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सचे संघ भिडणार आहेत। या सामन्यात MS धोनी तब्बल 309 मैदानावर दिसणार आहे। रविवारी संध्याकाळी हा सामना बेंगळुरूत होणार आहे। या सामन्यात धोनीच्या हेलिकॉप्टर शॉट असलेली खेळी पाहण्याची उत्सुकता मात्र क्रिकेट प्रेमींना आहे। चेंडूला लकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर करण्यास परवानगी दिली आहे, त्यामुळे आता IPL मध्ये रिव्हर्स स्विंगचा थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल। कोरोनामुळे लाळेच्या वापरावर BCCIने निर्बंध घातले होते। विराट कोहलीची एक झलकच त्याच्या चाहत्यांसाठी पुरेशी असते। दरम्यान एका लहान मुलानं काढलेल्या विराटच्या स्केचवर विराटनं ऑटोग्राफ दिलाय। अनेक प्रयत्नानंतर अखेर विराटनं त्याच्याकडे लक्ष दिलं, ते स्केच मागून घेत त्यावर ऑटोग्राफ दिलं। या व्हिडिओनं सोशल मीडियावर मात्र धुमाकूळ घातला। पाकिस्तानच्या 6 वर्षाच्या सोनिया खानचा क्रिकेट पुल शॉट खेळतानाचा व्हिडिओ हा सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। हा व्हिडिओ इंग्लंडचे क्रिकेट अंपायर रिचर्ड केटलबोरो यांनी Xवर शेअर केलाय, तर नेटिझन्स आता या चिमुकलीची क्रिकेटर रोहित शर्मा सोबत तुलना करतानाही पाहायला मिळत आहे।